आम्ही जगायचं का मरायचं? आमच्या आया बहिणीची आजबरू नाही आहे का? श्वास घेता येत नाही, चालता येत नाही, मुलं घेऊन जीव मुठीत घेऊन आम्ही जगायचं ह्यांच्यासाठी? हे बाहेर आलेले आहेत, एक कुर्लेकर कोणीच नाहीयेत. चोऱ्या होत आहेत, मोबाईल जात आहेत, लोकांचा जीव घ्यायचा आणि राहणाऱ्यांना त्रास द्यायचा. रोजच्या रस्त्याला मला 1 तास लागतो, मार्केटमध्ये येत नाही त्यासाठी आम्ही. हा बोला. काय झालंय इकडे सगळे धंदे दुकान सोडून हे बाहेरचे धंदेवाले आहेत ना, हे एक्स्ट्रा पैसे घेऊन त्यांना फुटपाथवरती धंदा लावायला देतात. हे चुकीचं आहे. या इथे आज जेव्हा गाडी उभी राहिलेली आहे, सगळे लपून छपून आपले गाठले बटले लेके घेऊन बसलेले आहेत तिथे. थोड्या वेळानं तुम्ही बघाल ना, तुम्हाला चालता येणार नाही, इकडून येता येणार नाही, इकडून जाता येणार नाही. चोऱ्या होत आहेत, मोबाईल जात आहेत. ह्यांना फक्त कपडे विकायचे आहेत आणि ते पण इथे अनधिकृत. इथे अधिकृत काही नाही, ह्यांची दुकानं नाहीत. हे लोकांनी असे ओटे वाढून सगळ्यांना दुकानाला जागा देऊन पैसे कमवायण्यासाठी लोकांचा जीव घ्यायचा आणि राहणाऱ्यांना त्रास द्यायचा. इथले ज्येष्ठ नागरिक, इथली सगळी सर्वसामान्य जनता, या इथे 2 मिनिटावरती सेंट जोसेफ शाळा आहे. जेव्हा शाळा सकाळी भरते, दुपारी सुटते, 1 भरते 1 सुटते, संध्याकाळी 6ला. श्वास घेता येत नाही, चालता येत नाही, मुलं घेऊन जीव मुठीत घेऊन आम्ही जगायचं ह्यांच्यासाठी? हे बाहेर आलेले आहेत, एक कुर्लेकर कोणीच नाहीयेत. बाहेरचे म्हणजे कुठून आले ते? अरे बाहेरनं कुठून पण येतात, मुंबऱ्यावरून येतात, बांद्र्यावरून येतात, कुठूनही येतात. ती लोक इथं येऊन धंदा करणार. अरे दादागिरी काय करतात? काय झालं, याच ठिकाणी एक पर्सवाला होता, झाली 2 वर्षापूर्वीची घटना. मी ज्या वेळेला माझ्या मैत्रिणीसाठी पर्स घेत होते, म्हणजे माझ्या हातात मच्छी पण होती आणि पर्स घेत होती, तिला मी दाखवलं की बाय फोन तू मला रिप्लाय दे, चांगल्या होत्यात पर्स. तो म्हणतो इतने देर से इधर खडे क्यों है, ये इधर हमारी जगह है. मी म्हटलं जागेचा काय संबंध आहे? तुझी जागा आहे, मी तुला देते. तू कोण आहेस म्हणलं, तू कुठून आलायस, तू इथं धंदा करायला आलायस ना, शांतपणे धंदा करायचा. तो माझ्या अंगावर आला, आम्ही गप्पा बसायचं. अरे तो हात घालेल, किती बायकांच्या अंगावर हात टाकले त्या पोरांनी. हे मी पोरं असं सहन करायचं? आमच्या आया बहिणीची आजबरू नाही आहे का? आज पोरांना घेऊन येत असते, माझ्या जीवात जीव येतो. कधी रिक्षाचा हे लागतं, कधी ह्या फेरीवाल्यांमुळे, ह्या बाहेरच्या चिंदी चोरमुळे हेही लोक इथं लागतात, इथं धंदा करतात, चालायला जागा देत नाहीत. आम्ही जगायचं का मरायचं? आता आम्ही अजिबात राहणार नाही इथं गपचूप. सेटर कुठे आणि लावलं कुठे? आणि ते जराही आतमध्ये जायला रस्ता नसतो, पूर्ण परिसर पूर्ण गर्दिष्ट असतो याच्यामध्ये. त्यांना बोलून कंटाळा आला आणि महिलांना बोललं तरी महिला नुसते आदळापट करतात, ढकलून लावतात आणि शिव्या गाळ्या करतात. गाडी आहे तरी पण कारवाई करत नाहीत ते लोक. चालू असते बघा, हे फुटपाथला जागा ठेवलेली आहे, माणसांना इकडून चालणार कुठून? परिसर जायला रस्ता आहे ते रोजच्या रस्त्याला मला 1 तास लागतो, मार्केटमध्ये येत नाही त्यासाठी आम्ही. सकाळी आलो तरी गर्दी, संध्याकाळी आली तरी गर्दीच असते इथे. हे असं गर्दी चालणार आहे का काही? हे रोजच आहे. आम्ही BMC ला कंप्लेंट करून कंटाळलोय आम्ही, आणि BMC फक्त अंधाधुंदी येते, जाते, पुन्हा लावतात. हे चुकीचं आहे ना. ही गाडी आहे समोर BMC ची, तरी कारवाई करत नाही ते लोक. आता जर इकडे तुम्हाला दिसतंय 2 दिवस उचलतायत म्हणून, नाही तर पूर्ण रस्त्यावरती बसलेले असतात, माणसांना चालायला जागा नसते.